नमस्कार सगळ्यांनो, कशा आहात तुम्ही? मजेत असाल ना? आता उपवासाचे सगळे दिवस आहेत. आषाढी एकादशी, त्यानंतर परत लगेच श्रावण. तर आज आपण उपवासाचीच रेसिपी करणार आहोत. ती अशी की आपण हे रताळे असतात की नाही, हे रताळे असे स्वच्छ धुवायचे, थोडेसे मीडियम जाडपैकी घ्यायचे, असे पातळ पातळ नाही घ्यायचे. आणि त्याला ना धुवून स्वच्छ अशा चिरा पाडायच्या, फक्त वरच्या भागाला. बघा ते कशा कठीण असतं ना, ते होत नाही. तर असं सुरीने बघा, असं सुरीने चौकोन करून घ्यायचा, पण तो खालपर्यंत नाही करायचा. खालपर्यंत नाही करायचा, मग असं तुटलं तरी दुसऱ्या प्रकारे करता येतं तरी पण. तर असे चौकोनी अल्लाद करायचे. हां, परत एक दाखवते मी. अशी स्वच्छ करून घ्यायची रताळी, त्याचे 2 पाट करा. दोन पाट केले की ते थोडं कठीण असतं ना, सुरीने असं करा. परत म्हणजे फक्त चौकोन करायचा. कशासाठी? तर त्यामध्ये मीठ आणि तूप हे जातं ना, मग चव लागते. बघा असे करून घ्यायचे. आता आपण एका लोखंडी तव्यावर हे करणार आहोत. लोखंडी तवा असतो. चला, तर आता मी लोखंडी तवा ठेवला आहे गॅसवर. त्याच्यावर आपण तूप टाकूया. कमी तुपात तेलात होतात. आणि ही जी सगळी रताळी चिरा पाडलेली आहे ती अशी ठेवून घ्यायची. वरच्या बाजूला चीर करा, वरच्या बाजूला करा. टाकायला सोपं जावं म्हणून मी एकदम टाकते. बघा अशी करा. वरच्या बाजूला त्याची तोंड करायची. स्क्वेअर केलेली असते आपण, चौकोन केलेला त्याची. बघा ही झाली की नाही, मग ह्याच्यावरती आपण तूप सोडायचं. प्रत्येक रताळ्यावर तूप सोडायचं, रताळ्याच्या फोडीवर. आणि मीठ टाकायचं. आणि हे लो फ्लेमवर करायचं. आता मीठ टाकूया. मीठ बघा कसं अकॉर्डिंग टू चव, आपल्या चवीप्रमाणे थोडं कमीच असतं, जास्त नाही लागत. जरा जाड्या फोडी आहेत ना त्यामुळे. बस झालं. आता याच्यावरती परत आपण थोडंसं तूप सोडूया खालच्या बॉटमसाठी. खालचा पण बॉटम आहे ना या तुकड्यांना, तो. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. बस आता एक 5 ते 5 मिनिटांनी ती मैत्रिणींनो, ह्याच रताळ्यांमध्ये आपण आता दुसरा प्रकार पाहणार आहोत, जो की छोटी छोटी रताळी असतात बघा, पिल्लू रताळी. ती घ्यायची, ती स्वच्छ धुवायची, कापायची. विडकी वगैरे बघायची, त्याच्यामध्ये कीड असते ना. आणि ती स्वच्छ फक्त धुवून घ्यायची. पण ही अशी छोटी छोटी घ्या, पिल्लू रताळी असतात ना ती. आणि त्याच्यावर फक्त मीठ टाका.
फक्त मीठ टाका चवीनुसार. आणि तसंच की थोडंसं तूप टाका. खूप छान होतात मैत्रिणींनो. ही तर खूपच छान होतात. छोटी 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 ना ती कोळी कोळी. आणि गोड पण लागतात. खूप छान होतात. ह्याच्यावर पण झाकण ठेवलं. आता ही दोन्ही सेम आपण अशी भाजून घेऊया. भाजून होत आहे मी तुम्हाला. आता बघा ह्या आपण ज्या फोडी ठेवल्या होत्या की नाही मोठ्या मोठ्या, त्या आता आपण उलट्या करून घ्या. कारण ते मोठा पाट आहे ना तूप आणि मीठ लावलेला, त्यातून आपल्याला वाफ घालवायची. म्हणजे ती चांगली होती, अधिक चांगली होती. असे लोखंडी तव्यात घ्या. गुणधर्म पण चांगले आणि टेस्ट वेगळी येते ना म्हणून. आता बघा चौकोन कापलेला पाट आहे ना तो उलटा करून घ्यायचा आणि शेकायला लावायची. कधी काय होतं ना, बाजारामध्ये छोटी छोटीच रताळी मिळतात, मोठी मिळत नाही. मग छोटी मिळाली तर काय करायचं, तर अशा प्रकारे छोटे छोटे रताळे भाजून घ्यायचे. ती पण चांगली होतात. ही तर अप्रतिमच होतात. अशी भाजलेली रताळी ना खूप सुंदर होतात मैत्रिणींना. परत परत करा. कामाला कापून खरोखर छान दाखवलं. कमी गॅसवर शेकून घेऊ. आता आपण दुसरी बघूया. दुसरी एका छोट्या तव्यात टाकलेली होती की नाही. चिंटी पिंटीवर रताळी एकदम छोटी छोटी बघा. ती पण छानच झालीत, सुंदर झालीत ती पण. म्हणजे होत आलीत. थोडासा सॉलिड फूड आहे ना हे, सॉलिड भाजी. वेळ तर लागणारच ना थोडंसं शेकायला. तर आता ही पण एका बाजूने स्लो गॅसवर करून घेऊया आपण. ती पण होत आली. फक्त अशी उलटी करून घ्या, म्हणजे दोन्ही साईडने ती भाजली जातील छानपैकी. आणि ही गोड लागतात. छोटी जी आहेत ना पिल्लू रताळी, ती गोड गोड लागतात. खूप मस्त लागतात मैत्रिणींनो. एकदम पौष्टिक फायबरवाला उपासाचा हा आयटम आहे. तर तुम्ही नक्की करा. फायबर सख्यानो. तर बघा आपली ही जी छोटी छोटी रताळी होती ना, ती बघा कशी सुंदर शिजली. छोटी छोटी होती की नाही ती. आणि ती इतकी क्रिस्पी पण झाली आहेत, मस्तच छानच झालीत. तर बघा अशी नरम झालीत पुरणासारखी. छोटी असतात ती, शिजतात लगेच. हे बघा आरपार जाते सुरी अशी. कलर पण बघा छान आला आहे. खूप चांगलं, एकदम मस्त. कॅल्शियम, फुल ऑफ कॅल्शियम आहे. तर हे नक्की तुम्ही करून बघा. मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि आता दुसरी जी होती की नाही आपली मोठ्या कापांची केलेली, ती पण झाली आहे बघा. ती पण त्यांचा तर एवढा वास सुटला आहे छानपैकी बघा. एक खाली वरश करून बघायची, सुंदर झाले. आणि ह्या चिरा दिल्यामुळे ना आतपर्यंत मीठ जातं, तूप जातं, त्यामुळे खूप छान वास येतो, टेस्ट चांगली येते. चला तर आता ही पण मी तुम्हाला
सर्व करून दाखवते. ठीक आहे सगळ्यांना, कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणींनो, मजेत राहा. तर बघा सगळ्यांनो, ही अशी आता आपली रताळी बघा, ती तुम्हाला चौकोनी कापून दाखवलेली आहे ती. आणि हे अगदी पिल्लू रताळी छोटी छोटी, ती फक्त तव्यावर मीठ आणि थोडंसं तूप 2 थेंब टाकून, आणि त्याच्याबरोबर एखाद दुसरं फळ घ्या, आंबा घ्या किंवा पेर, असं काही फळ घ्या. उपास आपला एक फराळाचा होऊन जातो. तर कसं वाटलं बघा व्हिडिओ. आणि ही रताळी ना मैत्रिणींनो करूनच बघा. ही रताळी खूपच छान होतात, खूप सुंदर होतात. ही एकदम सिंपल बनत. धुवायची, छानपैकी करायची आणि तव्यावर टाकायची, लोखंडी तव्यावर किंवा कशावर. ही पण खूप छान होतात. तुम्ही करून बघा. मी तर छानच म्हणेल. 1-2 फळं ठेवा अशी उपवासाची. झाला आपला फराळ उपवासाचा. एक वेळ होऊन जाते ना. चला मग बाय सगळं.